हा बघा हा रोड आहे आणि ही बघा ही ओपन स्पेस सोडली आहे घरासाठी. त्यावरती फ्युचरमध्ये असं इकडनं शेड बांधून कवर करता येईल. ही बघा हा रूम. फुल ओपन आहे चारी बाजूनी. एक खिडकी, दोन खिडकी, तीन आणि चौथा डोर. वरती पत्रा मस्त. हा किचन बांधायचं बाकी आहे पण किचन कधी होणार तो प्रश्न विचारतो बाबा. कोण नाही एक नंबर का मस्त. हा किचन मस्त लमसम किचन आहे. सध्या वर्क इन प्रोसेस आहे. ड्रम ठेवलेत पाण्यासाठी. हा आपला अथर्व बसला उभा आहे विमल खात. हा ओपन आहे किचन. हा पाठचा एरिया पूर्ण स्टार्टिंग पासून तिथपर्यंत आहे ना सगळी आपली जागा. तिथपर्यंत पाठ तिकडे वडा आहे सुकलेला आहे तिथपर्यंत पूर्ण आपली जागा. आणि हे बघा हे संडास बाथरूम बांधलंय. काम सामान पडलंय. वरती टाकी वाढणार आहेत आणि हे टॉयलेट. एकदम मस्तपैकी स्वस्त आणि मस्त काम केलं पप्पांनी. जबरदस्त वर्क इन प्रोसेसमध्ये आहे. आणि बघा ही पण ओपन स्पेस ठेवली अशी. पप्पा आता असं बोलतात की इकडे पण असं आहे कोबा टाकून मस्तपैकी आणि इकडे वरती पण एक शेड बांधायची. म्हणजे कसं पाईकडनं चुलीमध्ये मटण वगैरे बनवू शकतात इकडे चूल बांधून पद्धतशीर पण एकदम. आणि फुल ही मागची जागा आपलीच आहे पूर्ण वड्यापर्यंत. जबरदस्त. आणि बघा चिरामातीचं काम केलं फुल चिरामातीचं मस्तपैकी. आता इकडे वरती आयडिया लावणार आहे आम्ही कारण की पत्राचं आहे गरम होणार 100%. वरती मस्तपैकी सुकी घास टाकणार आणि पाणी मारणार म्हणजे कसं गारवा येणार. आता बघा पाणी मारायचं काम चालू आहे. क्या बात आहे. धन आयला उडलं पाणी. हे का पाणी नको मारू. हे बघा हे चिरामातीचं काम पूर्ण नीट मारा. बघा हे आपलं गणपती मंदिर आणि हे बांधकाम आपलं. आणि ही आपली पूर्ण मोकळी जागा लास्ट पर्यंत. प्लास्टर करायचं आता पावसात आता नाही होणार. पाणी मारायचं. हे कसं आहे शेणाने गावलेलं खूप कमी वेळ दिसायला. तिकडे जात बघ जात ते बघ ती स्वरा दाखव कुठं. आणि वरती कौलारू घर आहे मस्त गार आहे. आणि स्वरा बघ काय करते आमची स्वरा. स्वरा म्हशीला चारा घालते. जाम होत तर किती छान बसलंय बघ मस्त. हा आणि कोंबड्याला कोंबड्याचं जाळे दाखव. कोंबड्या दाखवतो आमच्या कोंबड्या. कोंबड्याचा पिंजरा. कोंबड्या आहेत कोंबड्या. कोंबडी अंडी देते रोज. बघा ही जागा अंगण हे घर आणि बघा आमची स्वरा. दीदीला मजा येते दीदी हे सगळं करायला. ओ हो तिचं पोट भरेल दीदी. दीदी ते सगळं भरव तिला. चारा आहे ना भरव तिला. हा दे भरव तिला. दीदीला आमच्या खूप आवडतं हे सगळं करायला. हे बघा ना घर किती जुनं आहे. कमीत कमी 100-150 वर्ष. दगडी घर आहे बघा. दगडी घर दिसत असेल बघा दगडाचं. हे पण दगडाचंच घर आहे हे बघा. हे सगळं पुढे डोंगर. इकडे मारुतीचं मंदिर पद्धतशीरपणे.
महिमनगड गाव